2 लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारनं केली, मात्र प्रत्यक्षात 2 लाखापर्यंतची कर्जमाफी मिळत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। 2 लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी करावी यासाठी आज असंख्य शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेत। नांदेड जवळच्या वडगाव येथील शेतकऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। वडगाव येथे कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाली, त्यात 40 शेतकऱ्यांची नावे आहेत, मात्र बँकेत गेल्यावर पूर्ण 2 लाखांपर्यंत कर्ज माफ केले नसल्याचे शेतकऱ्यांना कळाले। ज्यांना 1 लाखापर्यंत कर्ज घेतले त्यांची व्याजासह 1.5 लाखांची थकबाकी आहे, मात्र बँकेत KYC साठी गेल्यानंतर मुद्दल 1 लाखाहून कमी रक्कम माफ झाली आणि उर्वरित आणि व्याज भरण्याच्या सूचना बँकेकडून दिल्या जात असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। खरंच 2 लाखापर्यंत कर्जमाफीची झाली किंवा नाही याबाबत राज्य सरकारने खुलासा करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून होते। चारुदत्त चौधरी, एकमत डिजिटल, नांदेड। फडणवीसांनी अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने शेतकऱ्यांना कर्जमाफी मोठ्या संख्येने दिल्याचा जो गवगवा केला तो फोल ठरलेला आहे। आपण पाहतो या ठिकाणी शेकडो शेतकरी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेले आहेत। शेतकऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की एकीकडे जर 2 लाखापर्यंत कर्जमाफी म्हणत आहेत, पण प्रत्यक्षात कागदावर मात्र 2 लाख कर्ज असताना 1 लाख तुम्ही भरा, बाकीचा 1 लाख आम्ही देतो, अशा पद्धतीने बँक आज शेतकऱ्यांना सांगत आहे। म्हणजे थोडक्यात हे अवतान फडणवीसांचं खोटं निघालं आहे। शेतकऱ्यांना उपाशी ठेवण्याचं काम आहे, फसवण्याचं आज सरकारने काम केलेलं आहे। ही कर्जमाफी फसवी आहे, आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो, पण आता हे शेवटी कळलेलं आहे आणि निश्चितच आता शेतकऱ्यांच्यासाठी सर्व शेतकरी व आम्हीसुद्धा रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा या कर्जमाफीमध्ये झालेल्या त्रुटी दूर करण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना करतो। जर त्यांनी तशा पद्धतीने ऐकणार नसतील तर सर्व शेतकऱ्यांना घेऊन कायदेशीररित्या आंदोलन करून आम्ही ही कर्जमाफी खऱ्या अर्थाने जशी त्यांनी जाहीर केली होती, तोंडी सांगितली होती, त्या पद्धतीने शेतकऱ्यांना त्यांचं 2 लाखापर्यंत पूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे असं आम्ही सरकारला विनंती करतो। डिटेल सांगा त्याच्यातला डिटेलिंग। नमस्कार, मी केशव पंडित पुयड, राहणार वडगाव, तालुका जिल्हा नांदेड येथील एक शेतकरी असून या सरकारने सध्याच्याला एक कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली। या यादीमध्ये माझ्या गावातील 40 शेतकरी असून त्यांचे कर्ज मुद्दल आणि व्याजासहित 1,20,000 30,000 असं होत आहे, पण ॲक्च्युअलमध्ये KYC करते वेळेस 70,000 80,000 एवढेच कर्ज माफ होत आहे। बाकीचे कर्ज शेतकऱ्याकडून वसूल करून घेणार आहे का सरकार, किंवा सरकारच भरणार आहे याचा आम्हाला अजून शेतकऱ्याला संभ्रम पडला आहे। ह्या संभ्रमात शेतकरी असल्यामुळे आता जर आम्ही KYC केली तर आमची फक्त एवढीच रक्कम मुद्दल माफ होणार आहे का व्याजासहित माफ होणार आहे, हा सर्व शेतकऱ्यांना पडलेला एक प्रश्न आहे। बँक अधिकारी काय सांगतात? बँक अधिकारी आम्हाला असं सांगतात की बाबा तुम्ही हे फक्त एवढंच कर्ज माफ होणार आहे, वरलं जे मुद्दल आहे व्याज आहे ते तुम्ही शेतकऱ्यांना भरावं लागणार आहे, अशा प्रकारचे उडवाउडीचे उत्तर बँक अधिकारी आम्हाला देत आहेत। तर श्रीसागर काळवा पुयड, राहणार वडगाव, दत्ता जिल्हा नांदेड। माझं कर्ज होतं की 1,82,000, त्याच्यामध्ये मला माफी आली 1,02,000, त्याची उर्वरित रक्कम भरावं लागणार की 82,000 रुपये मला उर्वरित भरा म्हणते बँक। बाकीचं मग आता कसं भरणार? बाकीचं कसं भरणार आता बँक आता काय सांगते की बघू। सरकारला विनंती आहे की माझी आहे ते लोन पूर्ण हे करावं।